नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी। नोटाबंदीच्या काळात जमा झालेले 342 कोटी रुपये सरकारने घेतले नाहीत तर अध्यक्षासह संचालकही राजीनामा देतील असा इशारा नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी दिलाय। नाशिकचे प्रतिनिधी सागर वैद्य आता आपल्या सोबत आहेत। सागर, काय म्हणणं आहे नरेंद्र दराडे यांचं? रेश्मा, खरं तर गेल्या महिन्याभरापासून नाशिक बँक जी आहे त्यामध्ये मोठा चलन तुटवडा निर्माण झालेला आहे। संपूर्ण बँकेच्या विरोधात आंदोलन सुरू आहे जिल्हाभरामध्ये। शेतकरी, शिक्षक, नोकरदार कुणीही बँकेच्या व्यवहारापासून खुश नाहीयेत। सगळ्यांचे पैसे बंद झालेत देणं आणि याला कारण ठरले ते नोटबंदीच्या काळात जमा झालेले बँकेचे 342 कोटी रुपये। विशेष म्हणजे हे 342 कोटी जे जमा झाले त्या जुन्या नोटा तर सरकारने स्वीकारलेल्या नाहीत, परंतु या जमा केलेल्या नोटांच्या बदल्यात नवीन नोटा ज्या आहेत त्या मात्र 342 कोटीच्या काढले गेलेल्या आहेत। म्हणजे बँकेला एकूण 684 कोटी रुपयाचा तुटवडा निर्माण झाला। त्याच्यामध्ये विशेष म्हणजे सगळ्या प्रकारच्या चौकशा करून सुद्धा या संदर्भातला निर्णय अनेक महिने उलटूनही अद्यापपर्यंत सरकारने घेतला नाही आणि त्याच्यामुळे खेळतं भांडवल जे आहे बँकेचं ते पूर्णपणे चोकअप झालंय आणि त्याच्यामुळे बँकेला आता पैसे नाहीये। बँक बुडाल्याच्या अफवा आता जिल्हाभरात सुरू झाल्या आहेत आणि लोकांची गर्दी शाखांच्या बाहेर सुरू झाली आहे। साहजिक आहे, संचालकांना, अध्यक्षांना रोषाला सामोरं जावं लागतंय। जर नोटबंदीच्या काळात कुठलेही गैरकृत्य झाले असतील तर शिक्षा करा, परंतु आमचे राजीनामे घ्या, परंतु बँक वाचवा असं साकडं जे आहे ते काल अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना घातलंय। रेश्मा, निश्चित सागर, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।